आंखों दे गाल बताने के लिए दोपहर का 17 कोटनागा के मैदान से मैं अमित जी म्हात्रे बोल रहा हूं, आपकी सेवा के लिए हाजिर। यस, और कट करने का प्रयास किया था और सम्माननीय विरोधी पक्ष नेता प्रीतम दादा म्हात्रे साहब, इनकी अभी एंट्री होने वाली है, तो इससे पहले ये मैच मुकाबला कड़ा है, मुकाबला बड़ा है, कांटे का टक्कर का मुकाबला, छोटा मोटा मुकाबला नहीं है, आसमान खाली है, कुछ पक्षी नहीं है, लेकिन फिर भी ये नियोजन परफेक्ट है और एक करेक्ट कार्यक्रम है। पहली गेंद डॉट चली गई, पहला पावर प्ले है, 2 खिलाड़ी गज के बाहर है। शुभम पाटिल ओ बैठकर इस बार ये खतरा, लेकिन देखिए एलबीडब्ल्यू की अपील की थी और लेकिन अंपायर सहमत थे, संदीप पाटिल साहब और राजेंद्र दादा घरत नवीन सेवा जोड़ी काफी तगड़ी है, उनके साथ हमारे प्रशांत माली साहब और दूसरे हमारे अंपायर है सुरेश म्हात्रे साहब। एक अंपायर ने खाना खाया है, दूसरा का पेट बड़ा है, तो कोई टेंशन नहीं। नेक्स्ट डिलीवरी यस, लेकिन जाएगी बाउंड्री, लगता भी होगी बाउंड्री। थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, नंबर 4 कमांड डीजे सुमधुर। गाना सुनने के बाद मैडी और दशरथ पाटिल साहब एक दूसरे को कह रहे हैं कि जाने का खंडाला, लेकिन बाउंड्री के साथ स्कोर ओपन हो चुका है। 4 देखिए स्क्रीन के ऊपर, और शानदार उन्होंने कट किया गेंद को, गली और थर्ड मैन से गेंद को निकाला। तीसरी बॉल पाटिल तैयार है, चौथी बॉल माफ कीजिए, और धीरे से स्टीयर किया गेंद को शॉर्ट थर्ड मैन में और मिसफील्ड हुई, वहां एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर आगे जाएगा 5 पंजा बोर्ड के ऊपर। और 2 बजने के लिए मेरे हिसाब से या 10 मिनट बाकी है, क्योंकि घड़ी मॉडर्न बात है और घड़ी में देखिए दिख रहा है, घड़ी के अंदर कांटे सोने के ऊपर जिससे, लेकिन उसके अंदर सेल नहीं तो मजा नहीं। मालू का घड़ा ऐसा ही बंद पड़ा था, दशरथ पाटिल ने कह दिया सेल डाल के चालू करो क्या, और ये लॉब क्या ट्राई हो, लेकिन अगेन ऑप्टर किया लॉन्ग ऑफ के ऊपर, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 6 रन। 6 पे स्कोर, शानदार जानदार आयोजन नियोजन। हाँ यस, एक बार फिर से हल्के हाथों से खेला, एक सिंगल मिलेगा। और देखिए हमारे अभय भाई और धर्मा भाई इस मैच को देख रहे हैं, तो उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। फिलहाल स्कोर 7-0 विकेट के नुकसान पे, और आने वाली मेरे हिसाब से 24 बॉल अभी तक शेष है। टॉस जीतकर यहाँ राधे इंटरप्राइजेस चिरले टीम ने गेंदबाजी करने का फैसला, हमारे भाई जगदीश ठाकुर साहब, इनकी गांव की टीम, हमारे अभय भाई, हमारे धर्मा भाई, हमारे सागर भाई इस मैच को देख रहे, उन चारों जनों का हम इस उड़न प्रीमियर लीग में, अभय भाई आपका हार्दिक स्वागत। एक सच्चे दिल के ये चारों इंसान हैं। 7 रोहित म्हात्रे गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए, रोहित घरत, यस रोहित घरत बल्लेबाज और रोहित म्हात्रे गेंदबाज, और 8 रोहित मैदान के। रोहित यह हमारा मजबूत था भारत का। इस बार मिस टाइम शॉट है, प्रॉपर गेंद बल्ले के बीचों बीच आई नहीं, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल और स्कोर आगे जाएगा 8। थोड़ा सा धीमा गति का स्कोर चल रहा है, एक तो बाउंड्री आ गई है, लेकिन दूसरा ओवर जारी है। राधे इंटरप्राइजेस चिरले टीम पहले गेंदबाजी कर रहे, हमारे साथ हमारे पंडित सर यहाँ मौजूद है, और उनके आने से थोड़ा सा मंच सब कुछ हिल गया। यदि आप नहीं आते तो थोड़ा प्रॉब्लम हो जाता था क्योंकि मेरा आवाज बढ़ चुका था थोड़ा सा। और लो जाएगी बाहर, गेंद चली
पैरेलल छक्का, सपाट छक्का, क्या बात लीजिए। हाँ बिल्कुल, देखिए छक्के के हमारे पहले बादशाह धर्मा भाई और उनके साथ हमारे भीम जैसे अभय भाई, अभय मडवी, ये दोनों की भी जोड़ी जय वीरू की जैसी है। 14 रन विदाउट लॉस से काम चल रहा है। प्रशांत माली सर और महेश सर की जोड़ी और ऑन साइड के ऊपर एक बार सिंगल जरूर मिलेगा और दूसरा खराब क्षेत्ररक्षण वहां मिलेंगे 2 और टीम का स्कोर आगे 16 रन। चले दशरथ आप जाइए, आप अपनी शिकार कीजिए और फिर हमारे इस कमेंट बॉक्स में आएंगे कि तवा गर्म होने के बाद रोटी डालने में मजा होता है। चलिए, और लॉब किया गेंद को मिड विकेट के ऊपर, फील्डर मौजूद है, मिलेगा सिंगल, स्कोर आगे जाएगा 17। और देखिए माउली टीम जो है उनके गांव के जबरदस्त कमेंटेटर हमारे सम्मानीय जीवन डाकी साहब इस मैच को देख रहे, तो उनकी तरफ से भी ढेर सारी शुभकामनाएं। एक अच्छे नाटक कलाकार और कई पुरस्कार उन्हें भी मिल चुके और अच्छे एंकर, अच्छे कमेंटेटर। ये लो कैच इट, ये क्या कहेगा वो गेंद बाहर चली गई है और इसी के साथ नंबर छकड़ी आ गई है और स्कोर आगे बढ़ता है 22। जोड़ी इस मैच को देख रहे हैं, उन दोनों का भी हार्दिक स्वागत। जय वीरू की जोड़ी अभिनंदन की। ड्राइव कवर ड्राइव, लेकिन और जल्दी करो भाई टकले साहब, ऐसा नहीं चलता। लेजी काम बिल्कुल नहीं है, आपने जानबूझकर नहीं किया। ओवर की समाप्ति, दौर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो या तिसाई मरोई 11 बोरखार टीम का स्कोर है 24 विदाउट लॉस से काम बढ़िया चल रहा है। पहले ओवर में रन आए थे मेरे हिसाब से 7 और इस ओवर में रन आए 17 और महंगा साबित हुआ है। अभी तक 18 गेंदों का खेल बचा हुआ है। सुंदर जबरदस्त वुरन प्रीमियर लीग का आयोजन नियोजन, हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और उड़न तालुका के अंदर इस उड़न तालुके के मान सम्मान की प्रीमियर लीग हमारे सम्मानीय आयोजक श्री वैभव यशवंत गुरु साहब और सुशांत हरेश टंडन साहब, इनकी मेहनत और उसके बाद उनके सभी सदस्य। देखिए कैमरामैन तैयारी के साथ रहिए। सम्मानीय प्रीतमदादा म्हात्रे साहब, इनका आगमन। पंडित सर आप भी तैयारी की, आपको बोलने की जरूरत नहीं, आप तो तैयार ही है, बस उन्हें आने दो। 26 कौन दोन षटकर धावा है 24 बोर खर्चा। करण मडवी खुद कप्तान बॉलिंग ट्रैक के ऊपर उड़ाया, चली बैकवर्ड पॉइंट सीमा के बाहर नंबर 4 डिजिट ठोक। मधुर संगीत स्कोर आगे 28 कुछ संदेशा दिया कप्तान को, करण मडवी को जीवित मात्रे ने। तीसरा ओवर जारी है कोटे का, इस बार देखा जाए पहला है मडवी। गुड शॉट, लेकिन इस बार कैच है गली में। ओ भाई साहब क्या कर दिया तुमने। कैचेस विन मैचेस क्रिकेट में गए थे, पकड़ो कैच जीतो मैच। रोहित गैरत की कैच अपने छोड़ दिया। कैचेस विन द मैचेस कहते हैं। 1999 के विश्व कप में शिवाजी को जीवनदान हर्षल गिफ्ट ने दिया ना,
दक्षिण अफ्रीका आज भी विश्व कप जीत नहीं सकी, सपना भुगत रही है कि विश्व कप हमें कब मिलेगा। 30 स्कोर 30। जबरदस्त ये आयोजन चल रहा है, आप सभी लोग देख रहे हैं। रोहित खिलखिली चंपा खुश हुई रंबा, देखो बड़ा लंबा छक्के के बड़ा खंबा ठोक 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 नीचे ठोक। जीवनदान का फायदा मानो कप्तान के ऊपर किया हमला, कप्तान ने कह दिया मैं हूं ना, 36 मगर नुकसान। कड़क बल्लेबाजी, सर्व सेनापति ऐसा होना चाहिए। जीवनदान रोहित शर्मा को दिया, तिसारा परेड ने 264 का कीर्तिमान रेकॉर्ड स्थापित। याच दरम्यान या कार्यक्रमाला ज्यांची प्रतीक्षा मला 6 दिवस होती, 7वा दिवस उजाडला आणि या कार्यक्रमाला आमच्या सर्वांचे अगदी युवकांचे प्रेरणास्त्रोत सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचं शुभागमन या आतषबाजी, पाहुण्यांची उपस्थिती आणि आयोजकांची धावपल सध्या पाहायला मिळतोय। यूपीएल मधील अगदी डोक्यावरती सूर्य असताना दुपारच्या सत्रात आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि आमच्या आयोजकांच्या विनंती सन्मान देऊन अतिथी कक्षात विराजमान असणारे एक आदर्श आणि तदनंतर एक संयमी आणि शांत मनमिलाऊ नेतृत्व पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रीतम दादा। और देखिए बाउंड्री के साथ इस बार देखो 54 और स्कोर 40। अभी तक इस ओवर की 2 गेंदें शेष। ओह खूबसूरती के साथ ड्राइव बैक टू द बॉलर, लेकिन रन कोई मिलेगा नहीं। टीम का स्कोर 40 पर रुका हुआ है। कप्तान थोड़े से महंगे साबित हो चुके हैं यहाँ करण मरवी, क्योंकि उनके ऊपर हमला कर दिया है और कांटे बड़ा टक्कर का यह मुकाबला आप सभी लोग देख रहे हैं। दोनों टीमों ने एक एक मैच जीता है। विनर बनाम विनर के बीच मुकाबला और सम्मान्य हमारे प्रीतम दादा म्हात्रे साहब, देखिए स्क्रीन के ऊपर क्रिकेट को धर्म मानने वाले ये जबरदस्त व्यक्तिमत्व यहाँ मौजूद हो चुके वरुण प्रीमियर लीग में, उनका हार्दिक हार्दिक वेलकम, मोस्ट स्वागत। और स्टोरन का प्रयोग किया, धीमा गति की गेंद आई और इसी के साथ 40 रन बन चुके 3 ओवर के समाप्ति के बाद। पानी की मांग, मैदान के अंदर पानी लेके जाइए और देख सकते हैं। तो इस बार देखा जब आगे नुकसान पे काम चल रहा है, ये 4था साल वरुण प्रीमियर लीग 2025, आने वाली 12 गेंद अभी तक शेष। धन्यवाद। 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती संपतोय। खरं तर ज्यांची प्रतीक्षा वरुण प्रीमियर लीग पहिलं पर्व, ज्यांची उपस्थिती अनिर्वाह्य, योगदान तेवढेच महत्वपूर्ण राहिलं। दुसरं पर्व खरं तर त्यासाठी मला वाटतोय महत्वपूर्ण योगदान राहिलं आणि चिरल्याच्या मैदानावरती यूपीएल साठी किंबहुना जवळजवळ 1.5 लाखाहून अधिक रक्कम ज्यांच्याकडून। तदनंतर तिसरं पर्व तेही अगदी पूर्व विभागात, तेव्हाही अगदी महत्वपूर्ण योगदान राहिलं। चौथं पर्व आणि चौथ्या पर्वात सुद्धा ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला अपेक्षित होती। जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत फक्त पनवेलच नव्हे तर उरणच्या दुर्गम भागात आदिवासी वाड्यांवरती जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत आज तादायत रुग्णवाहिका असतील, काही सुविधा ज्यांच्या माध्यमानं, ज्या ट्रस्टच्या माध्यमानं दिल्या गेल्या, त्या जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे, मी सुशांत तांडेल आणि वैभव कडू या दोन्ही मुख्य आयोजनकर्त्यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करून घ्यायचा आहे। खरं तर पनवेल अजूनही तहानलेला होता, म्हणजे 2016 पर्यंत पनवेल नगरपालिका होती आणि तेव्हा महानगरपालिकेवरती महानगरपालिका कन्वर्ट होत असताना, तिचं रूप धारण होत असताना पनवेल
पनवेलकरांचे तहान जे मात्र चॅरिटेबल ट्रस्टनं भागविली किंबहुना असे अनेक कार्य आहेत अगदी जे कार्य वाखाणण्याजोग आणि उल्लेखनीय आहेत असे आदरणीय प्रीतम दादा मात्रे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपल्या सर्व संयोजकांकडून. शेतकरी कामगार पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि तो प्रवास अगदी सर्वांनी पाहिला अनुभवला आणि म्हणूनच या वेळेला प्रचंड खरं तर मताधिक्य ज्यांच्या सोबत राहिलं निसटता पराभव परंतु तरी आज मी मनामध्ये प्रत्येकाला एक आगली वेगळी ऊर्जा देणारे नेतृत्व सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे. 40 को फुलटॉस बॉल और टिप्स करने के ऊपर बाउंड्री. क्या ठोकम ठोक चल रहा है और यही होना चाहिए. तिसाई मोरवाइलन मोरखार का स्कोर तेजी से आगे 44. सज्जन मोकल खूंखार मोड़ में सज्जन मोकल क्या बैटिंग चल रही तेरी. छा गए गुरु बगैर बादल लेकिन कड़ाकेदार ये शानदार चौवा ठोकम ठोक चल रही है और बल्लेबाज देखिए आक्रामक मोड़ में आए. मार मिली है तड़ी मिली है और इस बार शुभम पाटिल 50 बनाने के लिए 2 रन चाहिए टीम को. जबरदस्ती आयोजन परफेक्ट आयोजन करेक्ट कार्यक्रम वुमेन प्रीमियर लीग 2025. ओ शॉट ऑफ लेन थी. शॉट पड़ने के ऊपर एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर 49 के घर में. खूबसूरत ये हमारा आरएस कोटनागा का मैदान और उसके ऊपर आप सभी लोग मैच देखने के लिए आए हुए दर्शकों का हार्दिक स्वागत करना है हमारा आद्य कर्तव्य है. 50 बनाने के लिए बोरखार को चाहिए 1 रन. ये बाप रे बाप छक्का है. छक्का नहीं. और देखिए दोनों की बल्लेबाजी देख के मुझे जय वीरू की याद आ गई. क्या कड़ाकेदार कहते लड़का लड़की घर से भाग गई. माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट नहीं तो जोड़ी पीट. ये जोड़ी भी बोरखार की पीट है. स्कोर 55 पे स्कोर. चौथा ओवर जारी है. इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है. जबरदस्त प्रीमियर लीग का आयोजन नियोजन खूंखार मूड चल रहा है और अच्छा परफेक्ट नियोजन. कप्तान और ये कैच की संभाल पकड़ लिया कैच और इसी के साथ मेरे हिसाब से यहां रोहित घरत सर सेनापति इस बार मैदान से बाहर जा रहे. कैच आउट हुए लेकिन अपने टीम के लिए शानदार परफॉर्मेंस. एक सर सेनापति कप्तान की बेमिसाल बेजोड़ पारी खत्म हुई लेकिन अपनी टीम के लिए एक जबरदस्त जलवा देकर चले. बैक टू द डगआउट दीजिए. वैभव कडून प्रशांत मालीन रोनित पाटील आयोजन केलंय मानाचा. आयोजन केलंय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. परफेक्ट काम करेक्ट नियोजन और इस बार देखा जाए क्या बैटिंग रोहित की. हिट विकेट
लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। स्वप्निल खार पाटिल। नेक्स्ट बॉल, खार पाटिल ने इस बार देखा जाए पुल किया है, लेकिन फील्डर मौजूद, चकमा देकर गेंद चली गई है। वन बाउंस चौवा। क्या बल्लेबाजी चले आते ही स्वागत डीजे। लाखात एक सुशांतांचं आयोजन आलं ग, लाखात एक वैभव कडूचं आयोजन आलं ग। आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग। परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम और हमारे सम्माननीय प्रथम दादा म्हात्रे साहब, हमारे वैसे वो सरदार है और उनके साइड में देखिए जय वीरू बैठे हुए और उन्होंने कह दिया डरना मत, मैं हूं ना, झंडे में डंडा, तब में बम्बू खड़ा कर दिया है। ये क्रिकेट इसकी शुरुआत तो इंग्लैंड ने की है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट, रायगढ़ थाने जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। फरवरी तक चलेंगे मैचेस, 13 मार्च को होगी होली, हमारा आएगा डायलॉग, मैचेस खत्म। और देखिए माइक जो स्टंप के ऊपर लगा दिया है वो कवर कर रहे हैं आवाज। जीत मात्रे फील्डिंग की हुई रचना हटा रहे हैं, लेकिन नए बल्लेबाज जो आए हुए उन्होंने चौथे के साथ स्वागत किया। स्वप्निल खार पाटिल और 19 पे सज्जन मोकर खेल रहे और नए गेंदबाज यानी कि अंतिम ओवर स्लॉग ओवर है, डेथ और हनामारी का ओवर है, कुणाल मडवी। ओ अच्छी बॉल, घुटना टेक कर स्लॉग हिट करने का प्रयास, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर निकाल होता है। ये खूबसूरती के साथ गेंदबाजी करना पड़ेगा, क्योंकि उनके कप्तान को तो मार बहुत पड़ी हुई है। यंग स्टेज हमारे जीवन डागी साहब, इनके सुपुत्र रोहन डागिया मौजूद है, उनका हार्दिक स्वागत। गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में ड्राइव किया, मिल गई इस गेंद के ऊपर एक और स्कोर जाएगा। तिसाई मरवाई 11 बोरखार का स्कोर है, 60 रन 1 विकेट के नुकसान पे। आखिरी इस ओवर की 4 गेंदें शेष, अंतिम ओवर है, शेवटचा ओवर। क्या रोहित घरत ने बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, कप्तान सर सेनापति की धुआंधार बल्लेबाजी। और एक बार फिर से सिंगल मिलेगा, मिस टाइम शॉट है और एक सिंगल दूसरे के लिए भागने जा रहे, खतरा और ये रन होने वाला था, लेकिन तू मैं चली। मोकलाल खार पाटिल का कॉल अच्छा नहीं है, मगर एक सिंगल के साथ तिसाई मरवाई 11 बोरखार का स्कोर आगे 61-61। अंतिम 3 बॉल शेष है। चमकदार ये ट्रॉफी चैंपियन ओलंपिक लीग का कौन बनेगा, वक्त बताएगा कल। और ये हवा में लाभ मिड विकेट के ऊपर क्या कैच है, आउट। और मेरे हिसाब से वापस जा रहे मोकल 20 रन बना के। जैसे मुंह से आवाज निकाले पंडित सर, वैसी आवाज लोगों को सुनने को मिल रहा है, क्योंकि वो माइक के ऊपर जो माइक लगाया है स्टंप के ऊपर, वैसे इंटरनेशनल में आप देखते सकते कई बार धोनी कहते हैं। पहले नयन मोंगिया साहब कुंबले जी गेंदबाजी करते थे तो ऐसी कहीं गेंद पड़ती तुरंत बोलते आई ग। उनका आवाज खतरनाक था। भारत के बेस्ट विकेट कीपर थे नयन मोंगिया साहब, छोटे कट के थे। उनकी विकेट कीपिंग हालत क्लोज रहते समय आगे कोई जा नहीं सकता। किरण मौर्य साहब, सैयद किरमानी साहब सबसे छोटे, लेकिन उनकी विकेट कीपिंग बहुत ही खतरनाक थी। और कई बार स्लीप में जब कई बार हमारे हिंदुस्तान के खिलाड़ी चौका मार देते तो एंडी रॉबर्ट्स साहब जी को वहां स्लीप से वीरेंद्र जट साहब कहते थे अगली बॉल अंधे पास तनोज, मतलब परफॉर्म डिलीवरी मारो। वेस्ट इंडीज में से पास तनोज कहते हैं। और कहीं छक्का है, फायर किया, गेंद एयर होस्टर की गोदी में गिर गई है। नंबर 6, क्या शॉट, लाजवाब। सुशांतांचं आयोजन आलं ग, लाखात एक वैभव कडूचं आयोजन आलं ग। और जैन को देखिए आते ही छक्के के साथ वीरेंद्र सहवाग स्टाइल से स्वागत। नेक्स्ट बॉल
और इस बार कमर के ऊपर 4 होगा क्या? नहीं, मुश्किल है, लेकिन 1 और 2 स्कोर जाएगा। तीसरे के लिए पलटने की कोशिश और तीसरा रन अंपायर क्या है? नॉट आउट। 3 रन दौड़ के पूरा कर दिया। 3 रनों के साथ तीसरा मरवा इलन बोरखार का स्कोर है 70 और जीतने के लिए राधे इंटरप्राइजेज चिरले टीम को चाहिए 3 बॉल और 71 यानी कि 71 रन। याच दरम्यान या कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवर आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे कार्यक्रमातून प्रस्थान करतात। खरं तर त्यांच्या आवाजातील एक गीत प्रीतम दादांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारा आहे, किंबहुना त्यांच्या चाहत्यांच्या मनापर्यंत घेऊन जाणारा आहे। आणि म्हणूनच कालापूर पासूनचा प्रवास आहे। आज अनेक स्पर्धांना भेट देत उरण प्रीमियर लीगचं सेकंड लास्ट डे आहे। अगदी अंतिम दिवशी किंबहुना मला महत्वाची जर कोणती कामं निघाली तर आपल्याला भेट देता येऊ शकत नाही आणि म्हणूनच आज प्रीतम दादा म्हात्रे या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन जात आहेत। रोख रक्कम 35,000 रुपये उरण प्रीमियर लीग पर्व 4थ्यासाठी आमच्या संयोजकांना त्यांच्या त्या उदात्त सहयोगाबद्दल आणि सहकार्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनस्वी आभार व्यक्त केले जातो आहे। खरं तर या ठिकाणी पहिला सत्र संपला गेला। तिसाई मरुवाई बोरखार संघाने 70 धावसंख्यांचा प्रचंड मोठा स्कोर उभा केला। 71 धावसंख्या आवश्यक असणार आहेत कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा या खरं तर सामना जर टाय झाला स्कोर लेवल झाला तर त्यासाठी एक प्रेक्षणीय षटक एक महत्त्वपूर्ण स्पेशल ओव्हर सुपर ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। अतिरिक्त वेळ खर्च करायचा आहे आमच्या आयोजकांना कारण असं म्हटलं जातोय तिकडे प्रयागराज मध्ये महाकुंभ मेला आहे। हा महाकुंभ मेला मला वाटतोय निश्चितच 144 वर्षानंतर आपल्याला अनुभवाला मिळतोय। म्हणजे 3 पिढ्यांपैकी कुठल्या तरी एका पिढीला फक्त महाकुंभ मेला पाहायला मिळेल। त्यातील एक पिढी जी आपली आहे आता, तदनंतर पूर्ण कुंभमेला हा 12 वर्षानंतर आणि अर्ध कुंभमेला हा 6 वर्षानंतर। तर अशा प्रकारचा कुंभमेला प्रयागराज मध्ये असेल। इकडे क्रिकेटचा महाकुंभ मेला उरणच्या RS कोटनाका मैदानावरती आता परत एकदा पुकार आहे लूजर दोन्ही संघ। तर एकीकडे असणार आहे विनय अँड ध्रुवी 11 दिगोडे आणि त्यांच्या सोबत 2 हात करताना दिसणार प्रतिस्पर्धी पार्थ अँड नव्या चॅलेंजर भौरा अमितजी शेलार यांची टीम आणि त्याचबरोबर संघ मालक भौरा संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित। येस तर रोहित नारंगीकर या खेळाडूचा इश्यू आहे आणि तो संघ मालकांपर्यंत किंवा संघ मालकांच्या आणि कर्णधाराच्या थ्रू आमच्या आयोजकांकडे आलेला आहे। खरं तर तो हा पर्व खेळला नाही तर पुढच्या 3ही पर्वामध्ये त्याला खेळण्यासाठी UPL खेळण्यासाठी निर्बंध असणार आहेत संयोजकांकडून आणि त्याचबरोबर खरं तर कमिटीकडून आलेला निर्णय आहे। एक स्ट्रॉंग रिझन असेल तर त्याला मुभा दिली जातोय, किंबहुना अनफिट असेल तो त्याच्यानंतर त्याच्या घरात एक अगदी दुःखद घटना घडली अशा कोणत्याही प्रकारचं स्ट्रॉंग रिझन असेल तर तो खेळाडू तशा प्रकारचं रिझन मला वाटतं असे काही 1-2 खेळाडू आपल्याला निश्चितच या सीझन मध्ये आणि म्हणूनच त्याच्या अगेन्स्ट किंवा त्याच्या बदली आपल्याला एक नवीन खेळाडू अनसोल्ड खेळाडूंमधून दिला जातोय। इथेही तसंच केलं जाईल। अनसोल्ड मधून एखादा खेळाडू सुमित ठाकूर बोरखार या सुमित ठाकूरला इन केलंय त्यांच्या स्क्वॉड मध्ये नव्या पार्थ चॅलेंजर भौरा या टीम मध्ये। तर जाऊया दोन्ही टीमच्या चला दोन्ही संघाच्या संघनायकांकडे नाणेफेकीचा कौल होईल। जाऊया नाणेफेकीचं कौल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी मान्यवरांना विनंती करतोय। तर विनंती असेल आमच्या आयोजकांमधून चला दोन्ही कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येतील। लूजर डू ऑर डाय या स्पर्धेतील महत्त्वपूर्ण या मॅच मधून जर परास्त झाला तर आपल्याला घरचा रस्ता पकडावा लागेल पार्थ अँड नव्या। तर दुसरीकडे असणार आहे ध्रुवी 11। या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल आणि नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय जगदीश भोईर
आपल्याला विनंती असेल प्लीज चला या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. जगदीश भोईर आमचे खरं तर ऋणानुबंधातील आहेत आणि त्यांच्या पवित्र शुभस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. एकीकडे असणार आहे चैतन्य, खरं तर अगदी दोघांनाही महत्वपूर्ण मॅच असणार आहे. डू आर डाय, करो या मरो, अन्यथा यूपीएल या सीझन आपल्याला तिथंच मार्गस्थ व्हावं लागणार आहे. तर सुशांत तांडेल, जगदीश भोईर यांच्या पवित्र शुभस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. यूपीएल सीझन 4 सेकंड लास्ट डे म्हणजे लीग मॅचेस फायनल डे अंतिम दिवस आहे आणि त्यातील विल कॉल या ध्रुव 11 हेड टेल. तर चला चैतन्य जिंकतोय. निर्णय निश्चितच आपल्यापर्यंत प्रलंबित असेल. थोड्या वेळात आपल्या दोन्ही नायकांना दिल्या जात आहेत भरभरून शुभेच्छा. थँक्यू. येस, क्षेत्ररक्षण निर्णय प्रलंबित नव्हता. याच ठिकाणी क्षेत्ररक्षण हा त्यांचा निर्णय असेल. जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू, धन्यवाद. परत एकदा जाऊया मैदानाकडे. ज्यानं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतके केलेली आहे तोच राधे एंटरप्राइजेस कडून सलामीवीर जीवित मात्रे मुळेखंड. उरणचा एक हार्ड हिटर, अप्रतिम सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज मात्र सोडला नाही. पददालित्य नव्हतं, फुटवर्क नव्हतं, स्टेपअप झाला नाही. चेंडू मात्र सोडून देण्याचा प्रयत्न होता. कलाइयों के सारे मोडने का प्रयास, मनगटाच्या साह्यानं वलविण्याचा प्रयत्न इथं मात्र असफल ठरला. 0 धावसंख्येची मोहर लागली. 3000 रुपये 50 साठी दिले जातील. राधे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तथा मेहबूब या बैलाचे मालक आदरणीय दीप्या शेठ दीपक पाटील यांच्याकडून दिले जातील. तर निश्चितच त्या बक्षिसाचा बक्षीस पात्र कोण ठरतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाजी मार्कवरती आहे रोहित खरत. रोहित खरत आपल्या कोट्यातील पहिला चेंडू, दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू मात्र स्वायर मारा, खराब मारा, दूषित मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहितच्या गोलंदाजीतून. स्ट्राईक एंडकडे असणारा जीवित, नॉन स्ट्राईक एंडकडे असणारा सचिन मात्रे. तिसाई मरुआई बोरखार संघाकडून गोलंदाजी मात्र करताना दिसतोय स्वतः कर्णधार रोहित. राधे एंटरप्राइजेस अतिशय सुंदर. या वेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या वेळेला निश्चितच हिट केल्या एसट्या त्रिफला चितच्या स्वरूपात जीवित मात्रे. बॅक टू पॅव्हिलियन. ट्वेंटी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं कॅप्चर केलेले क्षणचित्र. रोहितचा उत्साह पहा तुम्ही. ज्या वेळेला या रोहितनं एसट्या उधळून टाकल्या, वारू उधळले गेले, त्रिफलाचित बाद झाला. ज्या जीवित मात्रेनं पहिल्या मॅच मध्ये 50 लगावली तो जीवित मात्र 0 या धावसंख्येवरती बाद होताना दिसतोय. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये आताच अगदी काही क्षणांपूर्वी दशरथ पाटील एक लेजंड कॉमेंटेटर्स, एक ज्येष्ठ आणि अनुभवान श्रेष्ठ असणारे समालोचक, असं म्हटलं जातोय एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. खरं तर अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि त्या अनुभवातून ते वारंवार सांगत असतात. ते अनुभव फार महत्वाचे आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करणारा फाईन लेग क्षेत्र निवडला. क्षेत्र सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा छेदून आलेला. हा बॅट मधील पहिला चौकार. खरा पुष्पा 2 परंतु झोकेगा नाही हे वाक्य फक्त एकाला शोभतोय. जनवयाच्या खर तर 9 वर्षाच्या काराकिर्दीत 147 लढाया जिंकल्या, एकही लढाई न हारणारा, कधीही झुकला नाही ना मरणापुढेही झुकला नाही असा तो शंभूराजा. त्या शंभूराजासाठी ते वाक्य समर्पक आहे. या वेळेला परत एकदा बॅक टू बॅक रोहितच्या गोलंदाजीवरती दुसरा मोहरा टिपला गेला. हा फलंदाज होतोय कॅचच्या स्वरूपात झेलबाद.
खर तर करण मडवी स्वतः कर्णधार राधे एंटरप्राइजेसचा या वेळेला त्यांच्या स्क्वॉड मध्ये अनवधानानं UPL चा निश्चितच ऑक्शन सुरू असताना एक प्लेअर इन झाला होता जयवंत जोशी. या वेळेला मात्र फलंदाज फलंदाजी मार्क वरती आता नवीन आलेला फलंदाज इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मयूर तिसाई मरुआई संघाकडून पहिलं षटक घेऊन आला. रोहित पाचव्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती एक सफलता प्राप्त केली झेलच्या स्वरूपात एक त्रिफला चीजच्या स्वरूपात दुसऱ्या चेंडूवरती आणि इथं मात्र पाचवा चेंडू सेकंड लास्ट टू गो. रोहित मात्र पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट आर्म ओ द विकेट न मारा करतोय. शैलेश गावण प्लीज आपल्याला विनंती असेल तिसाई मरुआई संघाचे संघ मालक तथा टीम ओनर रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. डीप कव्हर पॉइंट चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला हा खणखणीत चौकार. विश्वास पाहायला अगदी उत्तम. मयूर गावंडाला पहिल्या चेंडूवरती करपूस समाचार घेतोय. दोन मोठे खर तर अगदी मोहरे गारद होत आहेत. 2 विकेट्स खर तर या ठिकाणी अगदी गारद झाले बाद झाले परंतु अजूनही त्याच पद्धतीनं फलंदाजी कारण 70 ते 71 धावसंख्येचा पाठलाग करताना ज्या फलंदाजीची अपेक्षा या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर स्क्वेअर मारा. संदीप पाटील क्वालिफाईड ऑफिशियल्स या वेळेला जाहीर करतायत. 1 धावसंख्या वधारतोय धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 10. येस मयूर करंजेकर युट्यूब प्रणित करंजेकर या ठिकाणी आहे युट्यूबर. तर प्लीज त्याला विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. हलकासा कट करण्याचा प्रयत्न बॅटला ब्रेक झाला चेंडू शेवटच्या चेंडूवरती 1 धावसंख्या पळून काढली. 1 षटक संपला जातोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 2 बाद 11च्या घरात. आकाश गरज साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे आणि निश्चितच उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय अतिथी आकाशजी गरज ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफीज आहेत मोमेंटो आहेत सन्मान चिन्ह आहेत ते आमच्या खरं तर या आयोजनाला दिल्या. त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. किंबहुना त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी झाला नसेल तर दोन्ही आयोजकांना विनंती असेल की त्यांचा सन्मानपूर्वक सन्मान या मंचावरती व्हावा. उरण करंजेकर एक ब्रँडेड दर्जेदार चॅनल उरणकरांच्या भेटीसाठी आणि उरणमध्ये होणारे अनेक इव्हेंट्स ज्या चॅनलच्या माध्यमानं प्रसारित करण्याची सेवा प्रणित. तर उरण करंजेकर या चॅनलला अजूनही आपण नौके असाल अनुभवत असाल पाहत असाल तर तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. जाऊया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू करपूस समाचार घेण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्या स्क्वेअर लेग निवडला होता क्षेत्र फसला गेला फटका 0 धावसंख्येची मोहर लागतोय. धावसंख्या आहे त्या स्थितीत 2 बाद 11च्या घरामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला. नाव आहे अंकेश पाटील. अंकेश खरं तर एक उगवता तारा आहे रायझिंग स्टार आहे. या ताऱ्याला पैलू पाडण्याचं काम जेवढा आकाश निरभ्र असेल म्हणजे त्याचा मार्ग जेवढा सोपा असेल तेवढं चमकणं त्याला अगदी सोपं जाईल. त्यासाठी काय करावं लागेल तर त्याला उत्साह त्याला प्रोत्साहन देणं फार गरजेचं असणार आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हलकासा कट करण्याचा प्रयत्न या वेळेला अगदी चेंडू मात्र जिंकतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक हारले जातील का? यस येतोय आपल्या बॅट मधील एक नजाकत भरा एक सौंदर्य दाखविणारा फंटॅस्टिक चौकार. उत्सव सुरू होतील मग मशाची कर्जत मधील मुरबाड मधील ती यात्रा असेल किंबहुना आता आपल्या यात्रा त्या यात्रांना उधाण येईल. एक छानसं गीत या ठिकाणी परत एकदा तोच अंकेश ऑन
बिग ट्रॅक गोलंदाजी मार्क वरती सज्ज, पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय, अतिशय सुरेख त्याच ताकदीनं टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर झाला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलेला आहे, गगनचुंबी षटकार. T21 लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 21. अंकेश आला, अंकेशच्या चेंडूचा करपूस समाचार घेताना चौथ्या क्रमांकावरती आलेला मयूर गावंड. सारडे खर तर मयूर गावंड, या मयूर गावंड आतापर्यंत 4 चेंडू फेस झाला, 5 आणि 5 चेंडूंमध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 1 निर्धाव, अशा प्रकारच्या धाव संख्या, त्याचबरोबर 1 एकेरी, अशा प्रकारच्या धाव संख्या आपल्या स्वतःच्या स्कोर बोर्ड वरती, स्वतःच्या नावावरती. तोच मयूर धडकला गेला मदळ्या फुलीतील. तसं पाहिलं तर टॉप ऑर्डर लतकरण 4थ्या क्रमांकावरती येतोय आणि 4थ्या क्रमांकावरती टॉप ऑर्डरला येणारा खेळाडू अतिशय टॉप गोलंदाजी करताना दिसतोय मैदानावरती. राधे एंटरप्राइजेस खर तर परत एकदा 5 चेंडू 15 धावा स्वतःच्या नावावरती आहेत. सचिन म्हात्रे अजूनही स्वतःचं खातं उघडायचं, एकही चेंडूला फेस झाला नाही आणि तिसाई मरुआई संघाकडून अंकेश मात्र तेवढ्याच शिताफीनं गोलंदाजी करताना दिसतोय. 21 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 21-50. जाऊया मैदानाकडे. अंकेश पाटील आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. या वेळेस खेळताना अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झाला असा इशारा पंचांना दिला, परंतु तिथं मात्र अगदी पाहू शकाल पंच त्याच स्थितीमध्ये क्वालिफाईड ऑफिशियल्स आहेत. खारवी समाज प्रीमियर लीग रत्नागिरी वेळणेश्वर 10 दिवसाच्या प्रदीर्घ स्पर्धेचं ऑफिशियल्स म्हणून कामगिरी निभावलेले आणि त्या ठिकाणी अगदी ज्यांच्या जिभेचे चोचले पुरवले गेले असे आमचे ऑफिशियल्स राजेंद्र घरत, संदीप पाटील, प्रशांत माळी, अमित म्हात्रे. खर तर आज 1 जून पासून ती स्पर्धा सुरू होतोय, किंबहुना याही वेळेला 1 ते 10 जून पर्यंत त्या स्पर्धेसाठी जावं लागेल असे आपल्या उरण मधील हे क्वालिफाईड पंच. हो, या वेळेला निश्चितच शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं चेंडूला फील्ड होतो. 1 धावसंख्या पूर्ण केली, 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या 1 वधारली. धावसंख्या धावपटलावरती 22 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 22. 3 दुर्या स्कोर बोर्ड वरती दिसू लागल्या. 7 चेंडूंमध्ये 16 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती आहेत. तसं पाहिलं तर हा सामना डू ऑर डाय आहे, करो या मरो, माफ करा, विनर यांच्यासाठी चान्स असणार आहे निश्चितच अजूनही, परंतु जिंकणारा थेट शेवटची मॅच. परत एकदा अतिशय सुरेख उंचीवरून मारलेला चेंडू, झेल खाली एक क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, अचूक झेल टिपला, परतावं लागेल या फलंदाजाला ज्याचं नाव आहे सचिन म्हात्रे. होतोय कॅचच्या स्वरूपात बाद. जाऊया परत एकदा मैदानावरून. अतिथी कक्षात उरण करंजेकर, प्रणित करंजेकर या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी वैभव कडू आपल्याला विनंती करेन, आता सध्या प्रसार माध्यम प्रसिद्धीस येण्यासाठी फार गरजेचे आहेत. मग इंस्टाग्राम वरती फेमस व्हा, किंबहुना मला वाटतोय ज्याला सिल्वर बटन प्राप्त असेल किंवा निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या प्रणितला सिल्वर बटन युट्यूबचा किंवा गोल्डन बटन प्राप्त होईल जेव्हा तुमच्या सर्वांचं छानसं योगदान आणि सहकार्य असेल. तर प्रणित म्हणजे उरण करंजेकर या चॅनल साठी सुद्धा जर तुम्ही नवीन असाल तर याही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्याही चॅनल वरती आपल्याला नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि निश्चितच या चॅनलला सबस्क्राईब करताना प्रणितजी करंजेकर यांच्याकडून आम्ही प्रथमतः कॉम्बॉक्स कडून आभार व्यक्त करू. जाऊया वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळतोय. नाव आहे स्वतः कर्णधार रोहित म्हात्रे घरत.
और फुल टॉस या बलाला निश्चितच नो स्वायर साईर बाहेर चेंडू अवांतर एक आणि त्याचबरोबर फ्रीट असेल. आता फ्रीट म्हटलं तर मारण्यासाठी मुभा आहे किंबहुना परत एकदा दिला जाणारा एक चान्स एक सुवर्ण संधी रोहित गरच्या गोलंदाजीतून प्राप्त होईल का. मयूर गावन ऑन ट्रॅक फलंदाजी मार्क वरती सज्ज. अतिशय सुरेख या वेळेला ताकदीचा वापर केलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक असेल मात्र सवलत आहे मुभा आहे. 2 धावसंख्या बोलून काढल्या आणि 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 नवा धारल्या 24च्या घरात. आता 17 चेंडू 47 धावांची आवश्यकता असावी निर्णायक विजयासाठी. वैयक्तिक पहिलं दुसरं आणि सांघिक तिसरं षटक रोहित गरत. या वेळेला मयूर गावंड मात्र एक छान प्रकारे हाताळला. हा चेंडू सरळ भिरकावला होता. हो स्विच करायचा प्रयत्न होता आणि या वेळेला स्विच हिट करताना कुठेतरी मात्र अडथळा आला. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला नाही. 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय. स्वतः कर्णधार रोहित घरत या वेळेस मात्र कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. ताकदीचा वापर आहे. हवेचा ओघ मात्र थांबवणार का. बॅक टू बॅक दुसरा झेल पकडतोय मला वाटतोय हा फलंदाज एक उगवता तारा अंकेशनं मात्र या वेळेला निश्चितच झेल पकडला. संपली केली परतावं लागेल. मयूर गावन 1 मोर विकेट डाऊन बॅक टू पॅव्हेलियन. अगदी तो खेळाडू आहे अंकुश टकले. अनुभव प्रचंड मोठा आहे. मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी येतोय. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय कारण कुणाल मडवी अजूनही तग धरून मैदानामध्ये आहे. आपल्याला काहीतरी कसरत करावी लागेल कारण हा सामना जिंकला तर आजच्या दिवसातील शेवटची मॅच. हा सामना जर हारला तर अजून एक परत एकदा आपल्याला निश्चितच संधी असेल. परंतु पाहायचं आहे पुढे जायचं असेल तर विजय आणि विजय चॅम्पियनशिप ॲटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे आणि तो ठेवणं या ठिकाणी अगदीच निश्चितच राधे एंटरप्राइजेसला जमतोय का ते पाहायचं आहे. शॉर्ट फुल टॉस चेंडू सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचं समीकरण अंकुश टकलेने 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येने धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 26 लॉस ऑफ 4 विकेट्स 4 बाद 26. आता मात्र समीकरण येऊन थांबलंय. 14 चेंडू 45 धावा. 14 चेंडू 45 धावा. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. एक क्षेत्ररक्षक झेल खाली टिपला जाईल. झेल इथं मात्र परतावं लागेल या फलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन. या ठिकाणी मात्र कुणाल मडवी बॅक टू पॅव्हेलियन. गोलंदाजीतून खरं तर फ्रंट फुटला येताना दिसतोय. 2 षटकं हाताळली स्वतः कर्णधार रोहित घरतनं आणि अजूनही 1 चेंडू मला वाटतोय ज्याचा शिल्लक आहे. परंतु 1 षटक आणि 5 म्हणजे 11 चेंडू प्रतिस्पर्धी टीमला खेळायला देताना एक चांगली गोलंदाजीचा नमुना आणि नजराना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. नवीन आलेला फलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय अमित पाटील. वैयक्तिक कोट्यातील या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसाई मरुआई आणि याच बरोबर आपण पाहू शकाल याच वेळेमध्ये ड्रिंक्स ब्रेक केलं जातोय. उपस्थित अगदी पाहुणे आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत आज अनेक युट्यूबर या UPL ला सदीच्या भेट देऊन जात आहेत आणि जाताना निश्चितच ते क्षणचित्र आपल्या स्वतःच्या चॅनलवरती अपलोड करतील आणि त्याच अपलोड केल्यानंतर निश्चितच त्याही आमच्या अगदी प्रत्येक चाहत्याला आपल्या कार्यकौशल्याची उंची किती ती मोजायची असेल ना तर त्या कलाकारानं ती इमारत सोडून दूर जावं लागेल. तर तसं करता येईल का. अंकुश टकले शहानिशा करतोय. कोणत्या बुर्जावरती कोणत्या खरं तर समोरच्या गनिमाला ठेवलंय याच्यावरती कशा प्रकारे आपल्याला मारा करता येईल. आणि इथं मात्र चाचपणी केल्यानंतर नवीन आलेला फलंदाज अमित पाटील आपल्या
स्ट्राईक हँडकडे दिसतोय, पंचांकडून गाड घेतोय. एक चेंडू शेवटचा चेंडू असेल या कोट्यातील, म्हणजे स्वतःच्या अगदी वैयक्तिक कोट्यातील. हा सामना 5 षटकांचा असणार आणि त्यामुळे अजूनही मला वाटतोय जवळजवळ 12 चेंडू 13 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 45 13 to 45. समीकरण थोडंसं अवघड, किंबहुना मोठे फटके आले तर जमेची बाजू कोणती असेल? दशरथ पाटील सर, तर समोरच्या टीमचे आतापर्यंत 5 विकेट्स फॉलो झालेत आणि 5 विकेट्स म्हणजे अर्धी टीम गारद झालेली आहे. आणि अर्धी टीम गारद झालेली असताना 12 चेंडूंमध्ये जवळजवळ 45 धावसंख्या प्राप्त कराव्या लागणार आहेत. आणि निश्चितच आपण पाहू शकाल या चॅनलला अगदी उत्तम अशा प्रकारे डिमांड का आहे. 3,12,720 सबस्क्रायबर्स आपल्या 24 लाईव्ह इव्हेंट्सला. यूपीएल सीझन आणि या यूपीएल सीझन मध्ये त्यांचे सबस्क्रायबर निश्चितच वाढले जात आहेत. जाऊया 12 चेंडू आणि 45 धावांचा वान कसं असेल ते मैदानावरती. निश्चितच जवळजवळ आता प्रत्येक सबस्क्रायबर वाढतोय. अजूनही आपल्याला 24 लाईव्ह या चॅनलला निश्चितच नवीन असाल तर आपल्या स्मार्टफोन वरतून लगेचच आपण या चॅनलचे सबस्क्रायबर व्हा, म्हणजे आम्ही आमच्या अगदी प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक इव्हेंटचं थेट प्रक्षेपण तुमच्या मोबाईल पर्यंत करू शकू. केतनजी म्हात्रे मुलेखंड, चेतन म्हात्रे मुलेखंड यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं 4था षटक आणि 4थ्या षटकातील पहिला चेंडू निवृत्ती. अतिशय सुरेख या वेळेला ताकदीचा वापर झालाय. क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली आहे, टिपला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. या वेळेला 6वा आदरा बसतोय राधे एंटरप्राइजेस. पाटीलच्या नावाचा हायर बोलबाला, राजेश म्हात्रे भारत पाटील आहेत त्यांचे संगतीला. आणि खरंच सांगू का, एक छान विषय छेडला दशरथ पाटील सरांनी. दशरथ पाटील सर, एखाद्या जवाहिऱ्याच्या दुकानात जावं, तिथं मौल्यवान अनेक खडे असतात. समालोचक म्हणजे ते खडेच आहे. तो मोती हा नाकाच्या नथीतच शोभून दिसणार, तो पायातील पैंजनात नाही. तसे दशरथ पाटील एक मोती आहेत, ते नाकाच्या नथीतच फार शोभून दिसतील. किंबहुना सर्व आभूषण आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कर्तृत्वात एक छान खरं तर समालोचन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अगदी एक छान विषय छेडलात की प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र म्हणून आपल्या अगदी प्रत्येक खेळाडूंना ती संधी देणं गरजेचं आहे. किंबहुना आपलं ज्या वेळेला आपलं म्हणून स्वीकाराल ना, तेव्हा आपल्यापैकी कुणीतरी अगदी इतरांचा सुद्धा आपला होऊन बसेल. त्यासाठी आपण ही गोष्ट करणं अगदी गरजेचं आहे. आणि उल्लेख केला कालही अगदी रजनीत अमितजी म्हात्रे यांच्यासोबत बंबावी पाड्याच्या नाईट टुर्नामेंट्स मध्ये आपलं आहे ते स्वीकारायला हवं. ते चुकीचं असेल किंवा कसंही असेल तरी त्याला स्वीकारणं खरं तर गरजेचं आहे. आणि तो प्रोत्साहन देणारा हात कौतुकाचा एखाद्या समालोचकाच्या पाठीवरती पडला ना की 12 हत्तींचं बळ त्या पंखाने येतोय. या वेळेस मात्र अतिशय सुरेख खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग निवडला, क्षेत्र जाईल का चेंडू सर. इथं मात्र चेंडू सीमारेषा कापतोय. 4 धावांसाठी आलेला 24 लाईव्ह फंटॅस्टिक चौकार. एक छानसा परत एकदा अतिशय सुरेख उंचावरून मारण्याचा प्रयत्न. झेलखाली क्षेत्ररक्षक नाही, चेंडू येतोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. बाउंड्री चौकार. नऊ चेंडू 37 धावांची आवश्यकता असेल. 34 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 71 धावसंख्यांचा पाठलाग करताना आता मात्र मोठे फटके येऊ लागले. मिडल ऑर्डरला खेळणारे खेळाडू या वेळेला मात्र अप्रतिम ताकदीचा वापर. एक क्रिकेटचं मादक सौंदर्य स्टडीट केला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आलेला. श्रीश ऑडिओ ब्रँडेड एक दर्जेदार षटकार. धावा 31 धावा 8 चेंडू. समीकरण जवळ येऊ लागलं कारण प्रतीक गावंडाला या वेळेला प्रतीक मात्र ऐन
या वेळेला संकट मोचक ठरू शकतोय का राधे एंटरप्राइजेस साठी? एक चौकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर षटकार, मोठे फटके आपल्याला पाहायला मिळायला लागले. 8 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. पाहूया, खरं तर हा विनर हा सामना आहे. विजयी संघ आणि विजयी संघासोबत लढत देताना दिसतोय. ओव्हरपिच चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय. खरं तर अंकेश मात्र चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 7 चेंडू 30 धावा, 7 चेंडू 30 धावा. या वेळेला परत एकदा अमित पाटील, ज्यांना आतापर्यंत एक चेंडू फेस झालाय. धावसंख्या मात्र स्वतः नाही या ठिकाणी. तर अमित, अतिशय सुरेख या वेळेला मारलेला चेंडू जाईल का? येस, सीमारेषेच्या बाहेर अमितच्या बॅट मधून आलेला 1 मोर सिक्सर. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 47. 47 धावसंख्या धावपटलावरती 6 बाद 47. आता 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आणि तदनंतर अगदी प्रणितजी कोहली, प्रणित करंजेकर, उरण करंजेकर युट्यूबर आहेत, ब्लॉगर आहेत. अनेक ब्लॉग्स आपल्या भेटीसाठी येत आहेत युट्यूबच्या माध्यमानं. त्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. इथं मात्र सन्मान आहे चेतन मात्रे, तेलीपाडा मुलेखन. मी विनंती करतोय सुशांत तांडेल, प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते चेतन दादा मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. 6 चेंडू 24 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार हे अगदी येणं गरजेचं आहे. अजूनही मी थकलेलो नाही, अजूनही मी हारलेलो नाही असं म्हटलं जातोय की मनुष्य प्रथमतः मनात हारतोय, नंतर मैदानात हारतोय. आपली महत्वाकांक्षा प्रबल असणं गरजेचं आहे, कारण जिनका हौसला बुलंद उनको कामयाबी जरूर मिलती है. काबिल बनो, कामयाबी क्या झक मार के पीछे आएगी. खर तर पात्र बनणं गरजेचं आहे. अप्रतिम या वेळेला पॉइंटच्या दिशेनं इथं मात्र असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो. एक धावसंख्या पूर्ण केली. अतिरिक्त मात्र 3 धावसंख्या आता अतिरिक्त होऊ लागल्या. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार. 5 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार नाईक. ओमकार पाहायचो आहे आपल्या टीम साठी तारणार ठरतोय का? अप्रतिम या वेळेला ताकदीचा वापर. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलेला एक दर्जेदार स्वर्गीय अजय 74 एक ब्रँडेड षटकार. आणि तदनंतर 4 चेंडू आता 16 धावांची आवश्यकता असेल, म्हणजे अतिरिक्त 3 17 धावांची आवश्यकता असणार आहे. तर पाहूया 17 धावसंख्या कशा प्रकारे पूर्ण करतायत ओमकार नाईक. फुल टॉस चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी. इथं डायरेक्ट हिट होईल का? नाही, मिस केलं गेलं. आणि या वेळेला बाईच्या स्वरूपामध्ये क्वालिफाईड ऑफिशियलचा इशारा करतायत. अतिरिक्त 1 धावसंख्या वाढतोय. धावसंख्या धावपटलावरती 1 न वधारली. धावसंख्या धावपटलावरती 55 लॉस ऑफ 6 विकेट 6 बाद 55. 5व्या षटकातील निर्णायक स्लॉगोर शेवटचं षटक हानामारीच्या षटकातील 3रा चेंडू घेऊन जाईल ओमकार नाईक. अप्रतिम पॉइंटच्या दिशेनं 1 धावसंख्या पूर्ण औपचारिकता फॉर्मॅलिटी आता मात्र सामन्यामध्ये येऊन राहिली, कारण राधे एंटरप्राइजेस साठी या वेळेला निश्चितच 1 धावसंख्या बदलली. धावसंख्या धावपटलावरती 56 6 बाद 56 धावसंख्या. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 59 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. अतिशय सुरेख धावसंख्या धावपटलावरती या वेळेला मात्र निश्चितच सरळ चेंडू सीमारेषा छेदतोय. आलेला लॉंग ऑफच्या दिशेने आलेला आहे खणखणीत चौकार.
शुभेच्छा देताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय कुणालजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय शिवसेनेचे युवा